येरमाळ्यात येडेश्वरी देवीची भव्य चैत्र पौर्णिमा यात्रा, लाखो भाविकांची उपस्थिती, अनोखी चुना वेचण्याची परंपरा। धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे असलेल्या प्रसिद्ध येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रासह इतर राज्यांतून लाखो भाविक या यात्रेसाठी दाखल होत आहेत। बालाघाट डोंगररांगांमध्ये वसलेले हे प्राचीन मंदिर सुमारे 350 ते 400 फूट उंचीवर असून भाविक 200 पेक्षा अधिक पायऱ्या चढून देवीचे दर्शन घेतात। दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे भव्य यात्रा भरते। या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे चुना वेचण्याची अनोखी परंपरा। पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी देवीची पालखी मोठ्या जल्लोषात निघते। ढोल ताशांच्या गजरात ही पालखी चुन्याच्या रानात पोहोचते। स्थानिक श्रद्धेनुसार देवीच्या आगमनानंतर जमिनीतून चुनखडी प्रकट होते। यानंतर हजारो भाविक त्या चुन्याचे खडे वेचतात आणि देवीला अर्पण करतात। ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून यात्रेचा मुख्य धार्मिक सोहळा मानली जाते। पालखी मुक्काम चुना वेचण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर देवीची पालखी अमराई डेरा येथे नेली जाते। तिथे पालखीचा मुक्काम अष्टमीपर्यंत राहतो। या काळात विविध धार्मिक कार्यक्रम, कुस्त्या, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। चुन्याच्या रानात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येते। हा नजारा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते। यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रशासनाकडून कडक सुरक्षा आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे। आस्था, परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेली ही येडेश्वरी देवीची यात्रा दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करत असून महाराष्ट्रातील प्रमुख यात्रांपैकी एक मानली जाते। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।